लाख कोटींची उलाढाल, भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक स्फोट। एका कंपनीवर असा आरोप होतोय की तिनं तब्बल 15.15 लाख कोटींची उलाढाल दाखवली आहे, पण नियामक संस्थेच्या मते त्यातील बहुतांश महसूल कदाचित अस्तित्वातच नव्हता। ही रक्कम इतकी मोठी आहे की अनेक भारतीय राज्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पापेक्षाही जास्त, आणि म्हणूनच भारतातील सुवर्ण व्यापारातील सर्वात मोठ्या नावांपैकी एक असलेल्या राजेश एक्सपोर्ट्सवर झालेल्या कारवाईनं संपूर्ण शेअर बाजार हादरलाय। पाहूयात काय आहे प्रकरण। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। राजेश मेहता कोण आहेत? एका छोट्या गॅरेजमधून सुरू झालेला त्यांचा प्रवास अब्जाधीश उद्योगपतीपर्यंत कसा पोहोचला, आणि आता सेबीने केलेले आरोप इतके मोठे का मानले जात आहेत? राजेश मेहता हे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि राजेश एक्सपोर्ट्सचे संस्थापक आहेत। आज ज्या व्यक्तीवर गंभीर आर्थिक अनियमिततेचे आरोप झालेत, त्यांची कथा कधीकाळी भारतीय उद्योजकतेच्या यशोगाथांपैकी एक मानली जात होती। राजेश मेहता यांचा जन्म 20 जून 1964 रोजी बेंगळुरूमध्ये एका मध्यमवर्गीय जैन कुटुंबात झाला। त्यांचं मूळ कुटुंब गुजरातमधील मोरबी भागाशी संबंधित होतं। तरुणपणी त्यांची डॉक्टर होण्याची इच्छा होती, मात्र परिस्थितीमुळे त्यांनी कौटुंबिक व्यापाराकडे वळण्याचा निर्णय घेतला। 1980च्या दशकात त्यांनी आपल्या भावासोबत अवघ्या 1200 रुपयांच्या कर्जावर चांदीच्या दागिन्यांचा छोटा व्यवसाय सुरू केला। चेन्नईमधून दागिने खरेदी करून राजकोटमध्ये विकणारा त्यांचा छोटा व्यापार हळूहळू वाढू लागला। 1989 मध्ये त्यांनी बेंगळुरूतील स्वतःच्या घराच्या गॅरेजमध्ये फक्त 10 कर्मचाऱ्यांसह राजेश एक्सपोर्टची सुरुवात केली। भारतामध्ये सोन्याच्या व्यापाराला मिळालेल्या उदारीकरणाचा फायदा घेत कंपनीने झपाट्याने वाढ केली। युरोप, अमेरिका, मध्यपूर्व अनेक देशांमध्ये भारतीय दागिने निर्यात होऊ लागले। 1995 मध्ये कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध झाली। 2015 हे वर्ष कंपनीसाठी ऐतिहासिक ठरलं। राजेश एक्सपोर्ट्सनं सुमारे 400 दशलक्ष डॉलर्स खर्च करून स्वित्झर्लंडमधील वेलकम्बी SA ही जगातील मोठ्या सुवर्ण शुद्धीकरण कंपन्यांपैकी एक कंपनी विकत घेतली। या व्यवहारानंतर राजेश एक्सपोर्ट जागतिक सुवर्ण उद्योगातील मोठा खेळाडू बनली। कंपनीचं नाव फॉर्च्यून ग्लोबल 500च्या यादीत झळकलं। 3 जून 2026 रोजी सेबीने एक अंतरिम आदेश जारी केला। या आदेशात काही अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले। सेबीच्या म्हणण्यानुसार आर्थिक वर्ष 2021 ते 25 या कालावधीत कंपनीने दाखवलेल्या सुमारे 15.15 लाख कोटी महसुलाबाबत गंभीर शंका निर्माण झाली आहे। नियामक संस्थेचा आरोप आहे की कंपनीच्या परदेशी उपकंपन्यांकडून दाखवण्यात आलेल्या महसुलापैकी तब्बल 99.8% महसूल संशयास्पद किंवा बनावट असू शकतो। सेबीच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार काही व्यवहारांमध्ये ज्या कंपन्यांची नावं दाखवण्यात आली आहेत, त्यांनी अशा व्यवहारांचं अस्तित्वच नाकारले। कंपनीचे काही निधी प्रवर्तकांच्या वैयक्तिक खात्यांमध्ये वळवले गेल्याचा संशयही व्यक्त करण्यात आलाय। तसेच हे पैसे वैयक्तिक डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगसाठी वापरले गेल्याचाही आरोप करण्यात येतोय। सेबीच्या आदेशानंतर राजेश एक्सपोर्टच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली। याचा परिणाम हजारो गुंतवणूकदारांवर झाला। विशेष लक्ष वेधलं ते LICच्या गुंतवणुकीनं। LICकडे कंपनीतील सुमारे 11% हिस्सा असल्याचं समोर आलंय। शेअर घसरल्यानंतर सार्वजनिक पैशांवर परिणाम झाल्यामुळे या प्रकरणानं राजकीय आणि आर्थिक वर्तुळात मोठी चर्चा निर्माण केली। या सगळ्या आरोपांवर राजेश मेहता आणि राजेश एक्सपोर्ट यांनी स्पष्टपणे आक्षेप घेतलाय। कंपनीचं म्हणणं आहे की सेबीनं आर्थिक माहितीचा चुकीचा अर्थ लावलाय। कंपनीनं सर्व व्यवहार वैध असल्याचा दावा केला असून आवश्यक कागदपत्र सादर करून आपली बाजू मांडणार असल्याचं सांगितलंय। सध्या या प्रकरणात कोणालाही दोषी ठरवण्यात आलेलं नाही। सेबीचा आदेश हा अंतरिम म्हणजे प्राथमिक स्वरूपाचा आहे। फॉरेन्सिक ऑडिट सुरू आहे, तपास सुरू आहे आणि अंतिम निष्कर्ष अजून यायचे आहेत। पण जर सेबीचे हे आरोप भविष्यात पुराव्यांसह सिद्ध झाले तर ही घटना भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळ्यांपैकी एक ठरू शकते, आणि जर आरोप चुकीचे ठरले तर राजेश एक्सपोर्टला स्वतःचं नाव पुन्हा स्वच्छ करण्यासाठी मोठी लढाई लढावी लागेल। म्हणूनच सध्या या प्रकरणाकडे घोटाळा सिद्ध झाला म्हणून नाही, तर भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक चौकशींपैकी एक म्हणून पाहणं अधिक योग्य ठरेल। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।